श्री स्वामी समर्थांबाबतीत आणि मुंबईमध्ये असलेल्या सिद्धिविनायका बाबतीत एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. सिद्धिविनायकाची स्थापना करणारे श्री रामकृष्ण जांभेकर आणि स्वामी महाराजांचं एक अनोखं नातं होतं. एकदा रामकृष्ण जांभेकर अक्कलकोटमध्ये महाराजांकडे दर्शनासाठी आले असता महाराज त्यांना म्हणाले, रामकृष्णा तुला काय पाहिजे? तेव्हा स्वतःसाठी काही न मागता स्वतःकडे सिद्धी असलेले रामकृष्ण महाराज त्यांना म्हणाले, महाराज मला काही नको, तर माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या. त्या वैभवाच्या झगमगाटाने अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित व्हावेत आणि भक्तांचं कल्याण व्हावं. महाराज म्हणाले, स्वतःसाठी काय न मागता लोकांसाठी मागितलंस म्हणून तिथे जा, गेल्यावर एक मानदार वृक्ष लाव. त्या वृक्षाची जशी इंचाने वाढ होईल त्याप्रमाणे सिद्धीचा सिद्धिविनायक सिद्धीच जाईल. स्वामी महाराजांनी दिलेल्या वचनाप्रमाणे मंगळवारी जाऊन रामकृष्ण महाराजांनी तिथं मानदार वृक्ष लावला. जो ज्याप्रमाणे इंचाने भरला त्याच पद्धतीने सिद्धिविनायकाचं वैभव भरभराटीला गेलं. स्वतःकडे सिद्धी असलेल्या रामकृष्ण महाराजांचं पुरस्चरणही त्याच मंदिरात झालं आणि त्याच ठिकाणी चोळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये आजही त्याच्याच स्वरूपात असलेला मानदार वृक्षातून उगवलेला वरद गणपती आपल्याला बघायला मिळेल. आवर्जून जर आपण कधी अक्कलकोटात गेला तर चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये डाव्या बाजूच्या वाड्यामध्ये आपल्याला तो मानदार गणपती किंवा वरद गणपती, वरशुंडी असलेला वरशुंडी गणपती आपल्याला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.